नमस्कार मित्रांनो, मारुती स्विफ्टसारखी सेकंड हँड कार कशी खरेदी करावी हा विषय मी ChatGPTमध्ये सर्च करत होतो. तर त्यांनी काय आयडिया दिली हे मी तुम्हाला आता वाचून दाखवत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे स्वागत आहे द बुक्ड ट्रेल या यूट्यूब चॅनलवर, जिथं आपण पाहतो ट्रॅव्हल, कार आणि फ्रीडमची गोष्ट. आजचा विषय आहे स्विफ्टसारखी सेकंड हँड कार खरेदी करताना काय पाहावं. तुम्ही जर महाराष्ट्रात फिरण्यासाठी एखादी बजेट कार शोधत असाल तर मारुती स्विफ्ट, वॅगन आर, टियागो किंवा ग्रँड i10 यासारख्या कार परफेक्ट आहेत. भाग नंबर 1, कार कुठं शोधावी. मारुती ट्रू व्हॅल्यू, कार 24, स्पिनी, OLX ऑटोज किंवा जवळच्या ट्रस्टेड सेकंड हँड डीलरकडे भेट द्या. भाग 2, कार तपासताना लक्षात ठेवा. मॉडेल वर्ष 2020 किंवा नंतरची कार, किलोमीटर रनिंग 60,000 किलोमीटरपेक्षा कमी, सर्व्हिस रेकॉर्ड कंपनीकडून मेंटेन केलेली हवी, ॲक्सिडेंट फ्री, कोणतीही मोठे डेंट किंवा डॅमेज नको, RC, PUC, इन्शुरन्स, सर्व कागदपत्र क्लिअर पाहिजेत. टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि इंजनची गॅरंटी विचारा. भाग 3, बजेट प्लॅन. कार स्विफ्ट 2020-21 मॉडेल, खर्च 4.5 ते 5 लाख, ट्रान्सफर, RTO इन्शुरन्स 10,000 ते 15,000, बेसिक सर्व्हिसिंग 5,000 ते 7,000, स्टिकर ब्रँडिंग 2,000. एक चांगली कार घेण्यासाठी 5 लाखात हे सगळं जमवता येतं. भाग 4, ट्रॅव्हल. यूट्यूबसाठी कार कशी सजवावी. त्यामध्ये मोबाईल होल्डर प्लस चार्जर, मायक्रोफोन किंवा कारमध्ये माईक सेटअप, रूफटॉप लगेज बॉक्स जर दीर्घ प्रवास करत असाल, बूट स्पेस 300 लिटरपेक्षा जास्त हवी. आणि शेवटचा सल्ला दिला आहे, स्वस्त कार घेऊ नका, चांगली चेक केलेली कार घ्या. तुमच्या स्वप्नातील प्रवासासाठी कार म्हणजे साथीदार आहे, ती योग्य निवडा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा कार अनुभव खाली कमेंटमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन ट्रिप किंवा टिप्ससह. तोपर्यंत फिरत राहा आणि स्वप्न जगत राहा. जय महाराष्ट्र.